महादेव दादाची कोडी कधीच संपत नाहीत. ती एकमेकांमध्ये गुंफलेली असतात. जणू काही कोड्यांची माळच वाटावी. आता हेच बघ ना, हा कागद काल कोरा होता, आज ती एक पत्रिका आहे. तरीही पुढचं कोडं आहेच की ही अर्धवट पत्रिका कोणाची. आणखीन एक कोडं, ही पत्रिका एका बटव्यात का ठेवली होती. शिवाय यावरची काही घरं पुसली गेली आहे किंवा लिहिलेली नाहीत. जर ती लिहिली नाही तर ती का लिहिली नाही. 3, 6, 9 या घरांचा अर्थ काय? काही सुचतंय का विष्णू? मालक, शाळेत असताना 10 पर्यंतचे पाढे कधी पाठ नाही झाले. प्रत्येक विषयाशी माझं वेगवेगळं भांडण असायचं. त्यात या कठीण प्रश्नांची उत्तरं मला कुठून सापडणार. या प्रश्नांची उत्तरं देणारा आतमध्ये झोपलाय, त्यालाच घेऊन येतो. हो, काय झालं साहेब? त्या एरियामध्ये जवळपास सर्व भागात शोधाशोध केली, पण अभिमान कुणालाच दिसला नाही. म्हणजे काय? कुणालाच दिसला नाही. कुठे पाताळात गायब झाला की आकाशात गेला? दिसला नाही. साहेब शांत व्हा साहेब. अरे शांत व्हा. काय शांत व्हा? शांत व्हा. माझा एकुलता एक मुलगा गायब झाला आणि गायब झालाय की त्याला पळवून नेलं. त्या दिवशी त्या पोलिसांनी त्या वजलवरचा फोन आला होता. अभिमानचा पत्ता लाग. काय झालं त्याच्या पुढे? नाही, त्याने फोन नाही केला. कशाला करेल तो? अभिमान त्याच्याकडे असताना कशाला करतोय तो फोन? आपल्याकडे पोहोचण्याआधी त्याला त्या वजलवरने उचललं नसेल ना? नाही, तसं नाही होणार साहेब. तुला काय स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं का देवाने? अरे पोलीस कसे असतात माहिती ना, मारून टाकतील आणि अपघातात गेला म्हणून जाहीर करतील, एन्काउंटर सुद्धा करतील आणि चकमकीत गेला म्हणून सांगतील. म्हणूनच त्या वजलवारने कदाचित इशारा देण्यासाठी फोन केला असेल. हा साहेब, हे तुम्हाला असं वाटतंय कारण तुम्ही अति विचार करता. विचार करण्यापलीकडे दुसरं काही करू शकतोय का मी? नाही, पण आता विचार करत बसला ना तर आयुष्यभर विचार करा बसावा लागेल. त्या वजलवारच्या छातीवर बंदूक. एक काम कर, जर त्याला फोन कर. नाही, फोनवर खोटं बोलेल तू. चल चल चल, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याला विचारूया. चल पोलीस स्टेशन. साहेब, काय काय खरं काय खोटं याची शहानिशा करायला मी आहे ना. मी जाऊन त्यांना प्रत्यक्षात भेटतो आणि त्यांना विचारतो. हा, विचार. आणि तुम्ही म्हणता ना तसं काय होणार नाही, काही होणार नाही. माऊली आपल्या पाठीशी आहे साहेब. येतो मी. हॅलो हॅलो.
साहेब बोलवलं? तुमच्याशी एका महत्त्वाच्या केस संदर्भात बोलायचं होतं. केस जरा कॉम्प्लिकेटेड आहे आणि तुम्हीच ती साधी सोपी करू शकाल. कोणाची केस आहे साहेब? आहे एक वॉन्टेड, आणि अशा लोकांना शोधायले आपलंच नेटवर्क कामी आलेलं आहे. तुम्ही नाव सांगा साहेब, माणूस मी हजर करतो. विक्रांत भोसले. नाव ओळखीचं वाटतंय का? त्या माणसाबद्दल मला काहीच माहिती नाही. माहित नाही का सांगायचं नाहीये? तुम्हाला सिनियर होता ना तो? ते माझे सर होते. बऱ्याच गोष्टी शिकलोय मी त्यांच्याकडून. म्हणूनच विचारलं, माहिती नाहीये का सांगायचं नाहीये? करत असलेल्या कामाचा आदर करावा हे मी त्यांच्याकडूनच शिकलोय. हो, आणि इमानदारी सुद्धा. शेवटचं कधी भेटला होता? वॉन्टेड होण्याच्या आधी का नंतर? लई जवळचे मित्र होता ना राव तुम्ही. अजूनही आहोत. ते ड्युटीवर नसले म्हणून मैत्री संपत नाही ना साहेब. असं का? माझी ही इच्छा आहे की तुमच्या या मित्राला तुम्हीच पकडून आणा. गुन्हेगार म्हणून की? गुन्हेगार म्हणूनच. त्याच्या वाटा, ठिकाणं, लपाईच्या जागा तुम्हालाच माहिती असणार ना राव. तुमची ऑर्डर आहे म्हणून मी नक्की प्रयत्न करेन. कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार असलेले सर मला जर मित्र म्हणून परत मिळणार असतील ना, तर ते मला जास्त आवडेल. निघू मी सर? सोपान आजोबा, पाया पडतो तुझ्या. तुम्ही सांगितल्यापासून मी तिकडे गेलो नाही. अगदी चुकून तुझा फिरकलो नाही. पाया पडतो. अहो सोपान आजोबा, हे काय करताय? उठा. मी काय सांगितलं तुम्हाला? आणि कुठे जाऊ नको असं म्हटलं मी? त्या दिवशी तुम्ही मला ते भुयारात जाऊ नको असं म्हटलं मी. पण तुम्ही भुयारात कशासाठी जात होतात? तसं मी भुयारात जाणार नव्हतो. तुम्हालाच वाटलं मी भुयारात जातो म्हणून तुम्ही मला मारायला. सोपान आजोबा, काय बोलताय तुम्ही? मी कधी ओरडले तुमच्यावर? काय झालं शुभ्राताई? विष्णू काका, हे बघा काय म्हणतायत. काय? मी म्हणे ओरडले यांच्यावर. या वयामध्ये स्मृतीभ्रंश होतो हे मला माहित आहे, पण कुणी काही बोललंच नाही ते सुद्धा बोलल्यासारखं वाटणं हे आज पहिल्यांदाच कळते मला तुमच्याकडून. आणि कधी ओरडले हो तुमच्यावर शुभ्राताई? काय आरोप करायचा छंद आहे तुम्हाला? आणि कोणावर आरोप करताय? शुभ्राताईंवर? ह्यांना म्हणे मी भुयारात जाऊ नको असं म्हटलं, पण हे तर भुयाराकडे फिरकले सुद्धा नाही आहेत. फिरकले नाहीत? अगं चांगली डोम कावळ्यासारखी नजर असते यांची त्या भुयारावर. काहीतरी बडबडू नको. हा, माझा काय संबंध भुयाराशी? काय संबंध? शुभ्राताई, तू यांच्या एकाही गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस. अगं मध्यंतरी हे माझ्याकडे हत्यार मागत होते. काही भरोसा नाही यांचा. हा, मागितलं मी हत्यार. माझ्यावर कोणतरी हल्ला करणारच वाटत होतं मला. हो? आणि वाढच्या रक्षणासाठी मला हत्यार हवं होतं म्हणून मागितलं. तुम्ही म्हणजे ज्योतिषीच ना? तुम्हाला सगळं दिसतं ते? म्हातार माणूस आहे. कधी कधी मला बी स्वप्न पडतात. स्वप्नात कोणी येते. तसंच केव्हा तरी स्वप्नात तुम्ही ओरडला असाल म्हणून माफी मागितली. हा, एक नंबरचा चॅप्टर माणूस आहे हा. यांच्यावर विश्वास ठेवू नकोस. आणि तू आतापर्यंत यांच्यावर रागावली नसलीस ना, तर आता मुद्दाम रागाव. मी सांगतो म्हणून रागाव. आणि यांनी जर तुला काही विचारलं, काही सांगितलं, तर आधी मला सांग.
कारण या माणसाला ना मी चांगला कोळून प्यालोय. हो चला चला आपल्या खोलीत चला. कोण रागावतं कसं आठवतं ते बघूया चला. अगं मध्यंतरी हे माझ्याकडे हत्यार मागत होते, काही भरोसा नाही यांचा. मागितलं मी हत्यार, माझ्यावर कोणतरी हल्ला करणारच वाटत होतं मला. सोपान आजोबांनी हत्यार मागितलं होतं, कशासाठी? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानोबा माऊली. नमस्कार इन्स्पेक्टर वजलवार. खूप कामं करता हल्ली. नाही, रात्रीचे 10 वाजलेत. काम असतात परमेश्वरराव, काही लोकांपर्यंत पोचायचं असतं, काही लोकांले पोचवायचं पण असतं. अभिमान कुठे आहे? त्याच्यापर्यंत पोचलात की नाही? नाही, त्या दिवशी त्याला अरेस्ट करायला गेला होता, सांगितलं नाहीत. त्याला अरेस्ट केलं की नाही? नाही. इन्स्पेक्टर, खोटं बोलताय तुम्ही. काय म्हणायचंय तुम्हाला? खरं तर तुमचा फोन आल्यापासूनच तुम्हाला भेटायचं ठरवलं होतं. पोलीस स्टेशनमध्ये काही गोष्टी बोलता येत नाहीत. का? कारण खाकी युनिफॉर्म मधल्या प्रत्येक पोलिसाचा आपण मान राखतो. मान त्या माणसाला नसतो तर त्या युनिफॉर्मला असतो. सकाळपासून मी तुमची वाट पाहतोय. आणि एक लक्षात ठेवा इन्स्पेक्टर, अभिमानचं जर का काही बरं वाईट झालं तर पोलीसच गोळ्या ठोकू शकतात असं नाही. एन्काउंटर तर होणारच, पण ज्याचा एन्काउंटर होईल तो अभिमानच असेल असं नाही. हॅलो, इंदे मी बोलते. कुठे होतास तू मगाशी? अगं इथंच होतो, पण किओ इष्ट खडबडला ना मधी. अगं या वाड्यावर काय चाललंय तुला कसं सांगू? इथे आपला खजिना चालला ग. अगं तो मधूचा पोरगा रोज काही ना काही शोधतोय आणि रोजला त्याला काही ना काही गावतोय. अजून तरी खजिन्यापासून पोचला नाही, पण कवा तरी पोचल. मला त्याला सापवायचं आहे म्हणून हत्यार घेऊन गेलो होतो, पण ती त्याची बायको मध्ये आली. काय? शुभ्रा आली तिकडे? वय अगं, मला भ्या घालती पार्वतीसारखं बोलून. माझं भुयाराकडलं फिरणं बंद केलंय तिनं. आणि एक सांगतो इंदे, तो मधूचा पोरगा आणि ती सारखी जवळ येत असतात एकमेकाच्या. काय? वय म्हणून सांगतोय काहीतरी कर, नंतर नवाशास्त्री येऊन बसायचं आपल्या डोसक्यावर. त्या मध्याच्या पोराचं काय करायचं ते मी बघतो. बरं आता ठेवतो बरं का, कोणीतरी येईल. पण इंदे एक लक्षात ठेव, त्या महादेवाची शक्ती पार्वती होती
आणि या मध्याच्या पोराची ती बया आहे. एकदा हिला काही झालं की त्याला गचकायला येळ लागणार नाही. मी बोलतेय. बोला. सेफ आहेस? अजून तरी. बोला. नंतर परमेश्वर किंवा त्याच्या माणसांनी काही मला पकडणं तितकं सोपं नाहीये तनिष्का. मागच्या वेळी तो माझ्यापर्यंत येऊन पोचला कारण कुंपणाने शीत खाल्लं होतं. सगळं व्यवस्थित झालं ना की कोणाचं काय काय करायचं याची एक लिस्टच बनवणार आहे मी. सध्या स्वतःची काळजी घे. म्हणजे अभिमान पळालाय. काय? अभिमान पळालाय. काय म्हणालात? अभिमान? अभिमान पळाला? पण तो चालूही शकणार नाही अशा अवस्थेत होता. तुला मी मागेच सांगितलं होतं सुलेखा, डॉक्टर जोशी हे कुठल्या प्रकारचे डॉक्टर आहेत याच्यावर सगळं अवलंबून होतं. आणि ते जर का मानसोपचार तज्ज्ञ आहेत तर हे असंच होणार होतं. कोणी पळवलं त्याला? त्याला कोणी पळवला ह्याचा विचार करण्यापेक्षा तो स्वतःही पळून जाऊ शकतो हे लक्षात घे. कारण ज्या दिवशी तो पळाला त्या दिवशी त्याचं शेवटचं सिटिंग होतं. आणि आता पूर्वीचा अभिमान बनून तो तुझ्यासमोर केव्हाही येऊ शकतो. आणि असं जर खरंच झालं तर आता तुला कमालीची सावधगिरी बाळगावी लागेल. कारण तो अभिमान आहे आणि तो पूर्णपणे रिकवर झाला असेल तर त्याच्या स्मृतीत किती गोष्टी परत आल्या असतील ह्याची कल्पना तू करू शकतेस. आणि त्याची पूर्णपणे स्मृती परत आली असेल तर तो तुझ्या विरुद्धच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक जिवंत साक्षीदार म्हणून उभा राहू शकतो सुलेखा. तो माझ्यापर्यंत पोचला तर? मी शक्यता वर्तवतेय. असं असेलच असं नाही. तुम्हाला हे कोणी सांगितलं? ते महत्वाचं नाहीये. पण ज्याने कोणी सांगितलंय ते तुझ्या भल्यासाठीच सांगितलंय असा विचार का करत नाहीस तू? भलं, माझं भलं. ठरवलंस तर. थँक्स. मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते. काय झालं? माहित नाही, डोरबेल वाजते. कोणीतरी आलंय बहुधा. सांभाळून आणि नंतर मला फोन कर. ओके.